पुढची बातमी आता वर्ध्यामधून आहे। वर्ध्यातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या डॉक्टरची संशयास्पद भूमिका आता उघड झाली आणि पोलिसांनी या डॉक्टरला आता अटक केली। प्रकरण माहिती असून सुद्धा पोलिसांना कळवलं नसल्याचा आरोप आहे। डॉक्टर जवाहरचंद खत्रीकडे आरोपीने पीडितेला नेलं होतं। नराधम नरेश हिरबा देवाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला वडनेर इथल्या सुयश क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं। मात्र डॉक्टर जवाहरचंद खत्री यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सुद्धा पोलिसांना याची माहिती दिली नाही असा त्यांच्यावर आरोप आहे। तपासादरम्यान पोलिसांनी रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचं आरोपी मुलीसोबत दिसून आलं। तसंच डॉक्टरनं पीडितेला औषध देऊन घरी पाठवल्याचं समोर आलं। या प्रकरणात ठोस पुरावे हाती लागल्यानंतर वडनेर पोलिसांनी डॉक्टर जवाहरचंद खत्री याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पांडुडे यांच्याकडून। प्रमोद, या डॉक्टरला आता अटक करण्यात आली, पोलिसांनी तपासासंदर्भात काय अधिकची माहिती दिली? नक्कीच कल्याणी, डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे आणि हा जो गुन्हा आहे हा पॉक्सो सेलकडे दाखल वर्ग करण्यात आलेला आहे। कारण ती मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तो पॉक्सो सेलकडे देण्यात आलेला आहे। आणि सोबतच जो मुख्य आरोपी आहे त्या मुलीचा नातेवाईक त्याला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीत जिल्ह्यामध्ये अशा घटना वारंवार होत आहेत। या अगोदर सुद्धा वर्ध्यामध्ये एका डॉक्टरांनी स्वतःच्याच मुलीवरती लैंगिक अत्याचार केला होता। त्या प्रसंगी त्या मुलीने सुद्धा आत्महत्या केलेली होती। एकंदरीत या ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये घटना वाढत आहेत याकडे पोलीस प्रशासन असेल किंवा इतर सामाजिक संस्था असेल यांनी कुठेतरी दखल घेऊन जनजागृती करावी अशी सामान्य जनतेची मागणी आहे। कल्याण, धन्यवाद प्रमोद या माहितीसाठी। तर वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता, मात्र ही माहिती डॉक्टरने पोलिसांना कळवली नव्हती, त्यामुळे या प्रकरणी आता डॉक्टरला सुद्धा अटक करण्यात आली।